पाणी घे बघ तिकडनं नारळ एक एक अर्धी पळी नारळ अर्धी पळी सुपारी असं घालायचे 5 म्हणजे 5 सुपारी असं ना कळणी तिकडनं बस बरोबर घाल अर्धी वर घाल अर्धा खाली विडा तू थांब कुलदेवता वेद नारळ दुसरा नारळ घाल ग्रामदेवता महादेव भगवती गांगेश्वर विठ्ठलाई चवाटेश्वर परिवार असं असे मानलं का येतं नारिक पूर्ण तिसरा नारळ घाल अत्र स्थलामध्ये महापुरुष देवता वेद नारिक पूर्ण चौथा नारळ घाल वास्तुपुरुषाय नमो नमः शेवटच्या घाल आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः नारिकेळ पण नारिकेळ रेशमा पहिल्या 2 नारळावर फक्त हळद कुंकू घालणे अक्षरा सगळ्या नारळावर घालायला हळद हळद घ्यायची लावतो ना बरोबर अक्षरा सगळ्यांका घाल तिकडून सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः उठून उभे राहा पाठीच्या खाली चला रे गाड्या जाऊ तातो काय गेलो चला जाऊ का इले ना दाजी 12-5 उभे राहा हात जोडला सगळ्यांनी रे इदं फलं मया देव स्थापितं मे पुरसोदेन मे सफलमग्रे भवेत जन्मजन्मनि फलेन फलितं सर्वं लोक्यं सोचराचर तस्मात् फलप्रदानेन सबलाश्च मनोरथः महादेव स्वामीश्वरदाजकडे विजय खोत्रे आपल्या कुटुंबिया समवेत आज या ठिकाणी आणखीन वास्तूची आणखीन सुरुवात आरंभ करत आहेत शिलान्यास करत आहेत तन्निमित्तात कुलदेवता ग्रामदेवता अत्र स्थलावे सर्वांना अमृताची फळं मानाची विजय ठेवण्यात मान्य करून कार्याला उपसरा कार्य निर्विघ्नपणे पार पडा आणि सगळ्यांवरती कल्याण करून बरं करा माझ्या सोबत सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मंगलमूर्ती पहिलं नारळ घे विजय हातात पाटावर ठेवायचं जवळ कर म्हणजे दगड राहा गणपती चौकड कर लॅम्प पडणार नाही काय करूया टाका उभी करूया आणि